नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सेवक मल्लिक तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मल्लिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 1चा जो धडा सुरू करणार आहे त्याचं नाव आहे मूलद्रव्यांचा आवर्ती वर्गीकरण। हा जो चॅप्टर आहे म्हणजे हा जो धडा आहे इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 6 ते 7 मार्कांसाठी येतो। म्हटल्यानंतर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि जर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तर न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अगदी बेसिक कन्सेप्ट पासून मी तुमचा धडा घेणार आहे आणि पुढील 2 ते 3 लेक्चर मध्ये हा धडा संपवणार आहे। ओके, तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जो सर्वात पहिला टॉपिक आपण आज बघणार आहे बघा मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण मध्ये, त्याचं नाव आहे बघा मूलद्रव्यांचं वर्गीकरण। ओके, आता मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाआधी एक कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची, ज्याला म्हणतात अणू। काय म्हणतात? अणू। काय म्हणतात? अणू। ओके, अणू म्हणजे काय? पदार्थाच्या सर्वात लहान कणाला अणू असे म्हटले जाते। अणू म्हणजे काय? पदार्थाच्या, बघा बरं का, अणूची डेफिनेशन, पदार्थाच्या सर्वात लहान कणाला अणू असे म्हटले जाते। पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हणतात? अणू म्हणतात, बरोबर। मग फॉर एक्झाम्पल, ओके, पदार्थ म्हणजे काय? कोणताही पदार्थ जगामध्ये, ओके, त्याच्या सर्वात लहान कणाला अणू म्हणतात। अणू तुमच्या डोळ्यांना दिसत नाही, ओके, पण जर मायक्रोस्कोप मध्ये बघितला तर अणू असा मोठा दिसेल। ओके, मग अणूमध्ये काय काय प्रेझेंट असते, म्हणजे अणूमध्ये काय काय असते तुमच्या लक्षात पाहिजे। तर सगळ्यात पहिलं मध्यभागी असते केंद्रक, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस। मध्यभागी काय असते? केंद्रक। ओके, या केंद्रकानंतर याच्यामध्ये 2 प्रकारचे चार्ज पार्टिकल असतात। ओके, धनप्रभारवाला आणि ऋणप्रभारवाला। ओके, धनप्रभार आणि ऋणप्रभार। तर हा जो धनप्रभार आहे याला म्हणतात प्रोटॉन। याला काय म्हणतात? प्रोटॉन। हा जो मायनस दिसतो म्हणजे ऋणप्रभार, याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन। ओके, आणि हा जो प्रोटॉन आहे याचा शोध लावला रुदरफोर्डने। कुणी लावला? रुदरफोर्ड। का माहिती तुम्हाला? ओके, तुमच्या बुकच्या मागे स्वाध्यायामध्ये एक तक्ता दिलाय, चार्ट। ओके, त्याच्यासाठी लागणारं बेसिक आहे। ओके, प्रोटॉनचा शोध कुणी लावला? रुदरफोर्डने। इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला? जे थॉम्सनने। जे थॉम्सन। ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, या अणूमध्ये केंद्रक असतंय, केंद्रकाभोवती प्लस आणि मायनस हे एकवटलेले असतात आणि त्याच्यासोबतच इथं चार्ज नसणार आहे, म्हणजे ज्याच्यावरती कोणताही चार्ज राहत नाही, म्हणजे धनप्रभार पण नसतो, ऋणप्रभार पण नसतो, असे पण काही पार्टिकल तिथं प्रेझेंट असतात, ज्यांना आपण म्हणतो न्यूट्रॉन। काय म्हणतो आपण? न्यूट्रॉन। ओके, बेसिक मध्ये या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या। सगळ्यात पहिलं अणू। अणू म्हणजे काय? पदार्थाच्या सर्वात लहान कणाला अणू असे म्हटले जाते। पुढे काय? अणूमध्ये कोण प्रेझेंट असते? केंद्रक, मध्यभागी केंद्रक। त्यानंतर काय? अधिक म्हणजे धनप्रभारवाला एक पार्टिकल, ऋणप्रभार, आणि जो धनप्रभार असतो त्याला म्हणतात प्रोटॉन। ओके, जो ऋणप्रभार असतो त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन। ओके, प्रोटॉनचा शोध लावला रुदरफोर्डने आणि इलेक्ट्रॉनचा शोध लावला जे थॉम्सन यांनी। ओके, अशा प्रकारे हा बेसिक पॉइंट इथं संपलेला आहे। ओके, आता जाऊया आपल्या चॅप्टरकडे। हा बेसिक पॉइंट लय महत्वाचा आहे, हा तुम्हाला 1 ते 2 मार्क देऊन जाऊ शकतो जर आला तर। ओके, आता जाऊया आपल्या चॅप्टरकडे। सगळ्यात पहिलं मूलद्रव्यांचं वर्गीकरण। आता मूलद्रव्यांचं वर्गीकरण म्हणजे काय? सगळ्यात पहिलं तुम्हाला हे शिकायचंय मूलद्रव्यांचा, ओके, मूलद्रव्य, ओके, जे जगामध्ये प्रेझेंट असतात, हायड्रोजन, कार्बन, कॅल्शियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे मूलद्रव्य आहेत। ओके, मग या मूलद्रव्यांचं वर्गीकरणाची शोध कुठून झाला, म्हणजे कुठून सुरुवात झाली शोध लावण्याचा, तर आपल्याला तिथून शिकवायचंय, बरोबर का? तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही 18व्या शतकात जाता, 18व्या शतकात, कोणत्या शतकात? 18व्या, तर 18व्या शतकात टोटल 30 मूलद्रव्य माहित होती। किती? 30 मूलद्रव्य। 18व्या शतकात किती मूलद्रव्य माहित होती? 30 मूलद्रव्य। आज जर तुम्हाला कोणी विचारलं आपलं 21वे शतक आहे आणि मूलद्रव्य किती माहित आहे, तर आज आपल्याला 118 मूलद्रव्य माहित आहे। 118 म्हणजे आवर्त सारणीमध्ये टोटल किती मूलद्रव्य आहेत? 118। ओके, काय अडचण इथपर्यंत? सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं, मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात 18व्या शतकापासून झाली। 18व्या शतकामध्ये किती मूलद्रव्य माहित होते? 30, बरोबर। त्यानंतर आज किती मूलद्रव्य माहित आहे? 118, जे आपल्या आवर्त सारणीमध्ये दिले, जे आपण पुढे बघणार आहोत। तर सगळ्यात पहिलं बघा, पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण शिकलो आहोत की एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात।
एका मूलद्रव्याचे सगळे अणू एकच प्रकारचे, तुम्हाला माहित आहे. जर हायड्रोजन आहे तर त्याचे सगळे अणू हायड्रोजनचेच असतील, बरोबर का. जो ज्या टाईपचा आहे ओके त्याचे गुणधर्म त्याच टाईपचे. हायड्रोजनचे अणू हायड्रोजन सारखे, कार्बनचे अणू कार्बन सारखे, कॅल्शियमचे अणू कॅल्शियम सारखे. म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू हे सर्व एकाच प्रकारचे असतात. आज मितीस जगाला 118 मूलद्रव्य ज्ञात झाली. ओके, किती माहित झाले? 118 मी तुम्हाला सांगितलं. पण 1800च्या सुमारास 18व्या शतकात फक्त 30 मूलद्रव्य माहित होती. 18व्या शतकात फक्त 30 मूलद्रव्य माहित होती. ओके, मग त्यानंतर काय बरं, मग काळाच्या ओघात प्रत्येक मूलद्रव्याचा शोध लागत गेला, मूलद्रव्य वाढत गेले. मग ते 30 झाले, 30चे 56 झाले, 56चे 63 झाले, 63चे 118 झाले. समजलीत पर्यंत? आज 118 माहित आहे. ओके, 30 केव्हा माहित होते? 18व्या शतकात. मग पुढे गेलो तर नवीन सायंटिस्ट आला, त्याने नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला, त्याच्यापेक्षा दुसऱ्या नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला. असं करत करत आता टोटल 118 मूलद्रव्य आहेत. आता पुढे गेलो तर काय बरं, तुम्हाला माहित आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू व अधातू असे गट पडले. धातू अधातू असे गट पडले. आता धातू सदृश पण आहे. पुढील काळात मूलद्रव्यांच्या धातू सदृश म्हणजे जे दोघांमध्ये आढळतात, धातूमध्ये पण आणि अधातूमध्ये पण, असा एक गट त्याचा शोध लागला. ओके, मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म याविषयीचे ज्ञान जसे जसे वाढू लागले, वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाचे इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट माहित पाहिजे, आज जगामध्ये 118 मूलद्रव्य आहेत. किती मूलद्रव्य आहेत? 118. 18व्या शतकात किती माहित होते? 30. काळाच्या ओघात जसे सायंटिस्ट बदलत गेले, मूलद्रव्य देखील बदलत गेले, मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. समजलं? मग सगळ्यात पहिलं बघूया की कुणी वर्गीकरणाची सुरुवात केली. वर्गीकरण म्हणजे काय? ओके, प्रत्येक मूलद्रव्य नेमकं कोणत्या गटात पाहिजे, कोणत्याची प्रॉपर्टी काय आहे, अशी वर्गीकरणाची सुरुवात कोणी केली? तर सगळ्यात पहिलं नाव येतं डोबेरायनर. काय नाव येतं? डोबेरायनर. ओके, डोबेरायनरची त्रिके म्हणून प्रसिद्ध आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला शिकायचं डोबेरायनरची त्रिक, जे की महत्वाचे आहेत. तर डोबेरायनरने काय केलं? तर लक्षात ठेवायचं, डोबेरायनरने जे मूलद्रव्य त्याच्या वेळेस माहित होते, किती माहित होते? आता डोबेरायनर केव्हाचा आहे बघा? 1817 म्हणजे 18व्या शतकातला. जर डोबेरायनर 18व्या शतकातला आहे तर त्याच्या टायमाला किती मूलद्रव्य माहित असतील? 30, बरोबर का. मग त्याने काय केलं, जे 30 मूलद्रव्य त्याच्या वेळेस माहित होते त्यांचा जो ओके अणुवस्तुमान आहे हा त्याने ग्राह्य धरलं. अणुवस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये एकवटलेलं प्लस आणि मायनस चार्जची एकूण बेरीज. ओके, मग त्याने काय केलं, मांडणी केली. कशाची? मूलद्रव्यांची. डोबेरायनरने मूलद्रव्यांची मांडणी केली आणि अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. बरोबर का. डोबेरायनरने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली आणि त्याने काय म्हटलं, त्याने काय केलं, तिघांचे एक ग्रुप पाडले आणि तिघांचे ग्रुप पाडल्यानंतर त्यांना नाव दिलं त्रिक. काय नाव दिलं? त्रिक. ओके, वाचून ते इथं मी सांगणार आहे पण आधी पार्श्वभूमी सांगतो. त्याने काय केलं, सारखे गुणधर्म ज्यांचे आहेत त्यांना एका गटामध्ये ठेवलं आणि एका गटामध्ये ठेवलं तर तिघांना नाव दिलं त्रिक. समजलीत पर्यंत? सगळ्यात पहिली गोष्ट, डोबेरायनरने मूलद्रव्यांची मांडणी ही अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, पहिली गोष्ट. आणि त्याने काय केलं, त्याने तिघांचे ग्रुप पाडले, तिघांचा गट पाडला आणि त्याला नाव दिलं त्रिक. आणि तिघांच्या गटामध्ये कोणाला ठेवलं? ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत त्यांना. ओके, त्याने मग काय सांगितलं पुढं? त्याने सांगितलं पहिल्याचं आणि तिसऱ्याचं जर आपण अणुवस्तुमानाची सरासरी घेतली तर मधल्या इतकं भेटतं. ओके, आता वाचूया बघा काय म्हटलंय. सन 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने या संबंध असल्याचे सुचवले. समजलीत पर्यंत? त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके नाव दिले. हा महत्वाचा पॉइंट आहे. जर तुम्हाला आलं ओके डोबेरायनरची त्रिके, टिपा लिहा डोबेरायनरची त्रिके, डोबेरायनरची काय त्रिके, तर त्याचं उत्तर इथे आहे. काय उत्तर आहे? त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके नाव दिले. ज्यांचे गुणधर्म सारखे त्यांना एका गटात ठेवलं, त्यांना नाव दिलं त्रिक. बरं, पुढं काय? एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. पहिला पॉइंट काय? रासायनिक गुणधर्म सारखे त्यांना सोबत ठेवलं, 3 जणांचे गट पाडले, त्यांना नाव दिलं त्रिक. त्यानंतर त्याने काय केलं, त्या 3 मूलद्रव्यांची जी मांडणी आहे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. बघा बरं का, डोबेरायनरने मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. जे डोबेरायनरने केलं तेच न्यूलँड्सने केलं आणि जे न्यूलँड्सने केलं तेच मेंडेलिव्हने केलं पुढे. म्हणून यांची जे प्रयोग आहे ते फ्लॉप झाले. समजलं? मग याने पण काय केलं, मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी असते. फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं त्रिक घेतो मी. ओके, पहिलं काय घेतो? त्रिक इथंच घेतो बघा. पहिलं त्रिक आहे Li
Na आणि K. पहिलं तरी किती आहे? याला Na K. आता मला सांगा लिथियम, सोडियम, पोटॅशियम, याला लिथियम म्हणतात, त्याला सोडियम, याला पोटॅशियम, या तिघांना एका ग्रुपमध्ये ठेवलं. यांना एका ग्रुपमध्ये काय ठेवलं? त्यांचे गुणधर्म सारखे. त्यांचे गुणधर्म कसे सारखे? का बरं? कारण की तिघ पण अतिअभिक्रियाशील आहे, ते लगेच रिॲक्ट होतात. ते जर हवेच्या संपर्कात आले तर किंवा ते कोणाच्या संपर्कात आले तर लगेच काय होतं? ते रिॲक्ट होतात. मग यांना काय केलं? त्यांनी एका ग्रुपमध्ये ठेवलं. तो म्हणतो हा जो मधला आहे का, मधला Na, ओके, हा जो असतो ना, जो मधला येतो तो या दोघांची सरासरी असतो. म्हणजे लिथियम मध्ये पोटॅशियम ऍड करायचा आणि त्याला 2 ने भागायचं, याला म्हणतात सरासरी. पहिला आणि तिसरा ऍड करायचा आणि भागिले 2 करायचा. मग मला सांगा इथं पण तसंच केलंय. लिथियम जे आहे बघा त्याचं अणुवस्तुमान आहे 6.9. सोडियम जो आहे त्याचा अणुवस्तुमान आहे बघा 23.0 आणि हा जो पोटॅशियम आहे त्याचा अणुवस्तुमान आहे 39.1. मग आपल्याला काय करायचंय? लिथियम मध्ये पोटॅशियम ऍड करायचं, Li मध्ये K ऍड करायचं आणि भागिले 2 करायचं. मग केलं इथं बघा, Li मध्ये ऍड केला K, तर Li किती आहे बघा? Li आहे आपला 6.9, म्हणजे लिथियम 6.9 अधिक पोटॅशियम किती आहे बघा? 39.1 आणि भागिले किती? 2. मग जर 6.9 आणि 39.1 केलं तर किती बघा? 6.9 आणि 39.1, 39.1 आणि 6.9, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 1 9 10, एक हातचा 1 9 10 6 16, हातचा 1 3 4, 46.0 म्हणजे किती आलं? 46 भागिले किती? 2. तर 2च्या पाड्यात 46 किती नंबरला आहे? 23 नंबरला. बे 1 बे 2 4 बे 3 6, तर Na किती आला? 23. ओके, मग मला सांगा खरंच Na 23 आहे का? 100% Na 23 आहे. मग आता जो आपला डोबे राहणार त्याचा कॉन्फिडन्स वाढला असेल, पहिलं त्रिक सक्सेसफुल झालं. काय केलं? लिथियम, सोडियम, पोटॅशियम एका ग्रुपमध्ये ठेवले. लिथियमची आणि पोटॅशियमची बेरीज केली आणि ती सोडियम एवढी आली. लिथियमचं आणि पोटॅशियमची सरासरी सोडियम एवढी आली. मग भाऊ खुश झाला असेल कोण? डोबे राहणार. पण त्याला माहितीच नव्हतं. ओके, एवढे एकच जण आहे, एवढा एकच ग्रुप आहे, एवढा एकच गट आहे किंवा एवढा एकच त्रिक आहे जे त्याचा लॉ, त्याचा नियम काय करतं? फॉलो करतं. बाकीचे सगळ्यांनी त्याचे नियम फॉलो केलेले नाही. त्याच्या टायमाला 30 मूलद्रव्य माहित होते. 30 पैकी फक्त काहीच मूलद्रव्य आहेत ज्यांनी त्याचा नियम काय केला? त्याच्या नियमामध्ये बसले. बाकीचे त्याच्या नियमात बसले नाही, म्हणून त्याचा नियम काय झाला? ओके, मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्य वर्गीकरण डोबे राहणार त्रिकामध्ये होऊ शकले नाही. का? कारण की त्याने काय केलं होतं? ओके, सारखे गुणधर्म असल्याचे 3 जणांचा एक ग्रुप पाडला, त्याला नाव दिलं त्रिक. पहिल्याची शेवटची जी सरासरी घेतली ते मधले एवढे आली, पण एवढे एकच जण सक्सेसफुल झाला. आता ते म्हणतात बाकीचे काय सक्सेसफुल झाले नाही, तर करून दाखवतो. इकडे बघा, नंबर 2 ला आहे बघा कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. नंबर 2 ला आहे. ओके, इकडे करून दाखवतो एकदम मोकळ्या जागेमध्ये. नंबर 2 नंबरचं त्रिक काय बघा? कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. तर काय करायचंय तुम्हाला? हा जो स्ट्रॉन्टियम आहे का मधला, हा जो मधला आहे स्ट्रॉन्टियम, हा आला पाहिजे बेरीज कुणाची? कॅल्शियमची आणि बेरियमची बेरीज आणि भागिले 2 असा आला पाहिजे. तर कॅल्शियम किती आहे बघा? कॅल्शियम आहे 40.1, बरोबर आहे सर. अधिक बेरियम आहे, बेरियम 137.3, काही चुकीचं नाही, भागिले 2. तर स्ट्रॉन्टियम बरोबर 40.1 आणि 137.3, तर 137.3 आणि 40.1, तर हा झाला 3 आणि 1 4, 0.7, 3 आणि 4, ओके, 3 आणि 4 किती? 7 आणि 1 ते झाले 177.4 भागिले 2. ओके, तर 177.4 भागिले 2 करायचं, तर इथंच करूया आपण. 177.4 ला भागूया 2 ने, तर बे 1 बे 82 16, 1 उरला त्याच्यावरती 7, परत 82 16, परत 1 उरला त्याच्यावर 4 घ्यायचं, तर उत्तरात पॉईंट द्यावा लागेल. 4 बे 7 14, 88.7. याचं उत्तर आलं 88.7. मग मला सांगा खरंच स्ट्रॉन्टियम 88.7 आहे का? तर स्ट्रॉन्टियमचं कॅल्क्युलेट केलेलं उत्तर 88.7 आलंय, पण तो ओरिजिनल मध्ये आहे 87.6. 87.6. मग तुम्हीच मला सांगा हे दोघं सारखे दिसत आहेत का? दोघं सारखे नाही दिसत. अप्रॉक्सिमेटली सेम दिसते, जवळपास तेच आलंय, जवळपास तेच आलंय, पण तेच आलंय का? 87.6 आहे तर तिथे 87.6 आलाय का? नाही. मग हे त्रिकामध्ये बसलं का? त्रिकामध्ये नाही बसलं. हे पण बसलं का? हे पण नाही बसलं. का बरं? कारण की क्लोरीनची आणि आयोडीनची बेरीज केल्यावर त्याला 2 ने भागायचं, तर ब्रोमिन आला पाहिजे. तर बघा आपण काय केलं, ब्रोमिन 79.9 आहे आणि कॅल्क्युलेट केल्यावर 81.2 आला, म्हणजे त्याच्या जवळपास येते पण तोच नाही येत, बरोबर का? मग याचे तर त्याने ग्रुप पाडले, याचे ग्रुप पाडल्यानंतर त्याने बाकी त्यांचे ग्रुप पाडायचा प्रयत्न केला, पण ते त्याच्या त्रिकांचे नियमात बसले नाही. त्याच्यामुळे डोबे राहण्याचा जो त्रिकांचा नियम होता तो सबसेल अपयशी ठरलेला आहे. जर तुम्हाला विचारलं डोबे राहण्याची 2-3 त्रिका सांगा, तर सांगायचं
पहिलं सांगायचं लिथियम सोडियम पोटॅशियम पहिलं, दुसरं सांगायचं कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बेरियम. ओके, आणि तिसरं काय सांगायचं क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. अशा प्रकारे डोबेरायनर चित्रिका हा टॉपिक संपलेला आहे. जर पेपरला आला डोबेरायनर चित्रिके याच्यावरती टिपा लिहा तर काय करायचं, इथून सुरू करायचं आणि इथपर्यंत उत्तर संपवायचं आणि त्याच्यामध्ये याच्यापैकी तिघांपैकी एक एक्झाम्पल लिहून टाकायचं. ओके, जाऊया पुढे. आता डोबेरायनर नंतर त्याचा मोठा भाऊ न्यूलँड्स आला, बरोबर का? खरंच मोठा भाऊ नाहीये, असंच म्हटलं मी मोठा भाऊ. तर न्यूलँड्सने काय केलं, सेम त्याच्याच पावलावर पाऊल ठेवला. कुणाच्या? डोबेरायनरच्या. त्याने पण सेम फेनॉमेनॉन यूज केला. काय बरं? त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मान्य केली डोबेरायनरने. तर भाऊ बी तोच, आता भाऊ येईन त्याचा, बरोबर का? मग काय, याने पण अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानेच मान्य केली न्यूलँड्सने. पण मग याचा पण नियम काय झाला, आता याने नियम मांडला अष्टकांचा. पहा बरं का, डोबेरायनरने नियम मांडला त्रिकांचा. डोबेरायनरने नियम मांडला त्रिकांचा आणि न्यूलँड्सने नियम मांडला कशाचा? अष्टकांचा. ओके, अष्टकांचा. लक्षात ठेवायचं, डोबेरायनर त्रिकांचा नियम, न्यूलँड्स अष्टकांचा नियम. काय असतो अष्टकांचा नियम? तर वाचूया. उत्तर कुठून कुठपर्यंत लिहायचं समजा जर आलं न्यूलँडच्या अष्टकांचा नियम स्पष्ट करा किंवा टिप आल्या तर कुठून लिहायचंय? सगळ्यात पहिले तर ते होते इंग्लंडचे. कोण? न्यूलँड्स. इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला. त्याने तिघांचा ग्रुप पाडला, याने अजून वेगळा काढला. हा म्हणतो पहिल्याचं आणि आठव्याचं गुणधर्म सारखेच आहे. जर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली तर पहिल्याचे आणि आठव्याचे गुणधर्म सारखेच दिसतात आणि नियम लागला बी. याच्या टायमाला हा केव्हाचा आहे बघा, हा जो आहे तो 1866 मध्ये, आणि याच्या टायमाला माहित होते 56 मूलद्रव्य. किती माहित होते? 56. डोबेरायनरच्या वेळेस 30 माहित होते, याच्या टायमाला 56 माहित होते, त्याच्या टायमाला 30 माहित होते, तरी पण त्यांनी ते त्याच्या नियमात बसले नाही. याच्या टायमाला 56 माहित होते, ते पण नियमात बसले नाही. का नाही बसले तर सगळ्यात पहिले नियम समजून घ्या. ओके, सन 1866 मध्ये न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडली. याची सुरुवात सगळ्यात हलका, तुम्हाला जर विचारलं सगळ्यात हलका कोण, तर सगळ्यात हलका असतो हायड्रोजन. सर्वात हलका कोण असतो, तर हायड्रोजन. ओके, त्याने काय केलं, मूलद्रव्यांची वर्गीकरणाची सुरुवात केली. सगळ्यात पहिलं लावला हायड्रोजन आणि लास्टला कोण घेतला त्याने, आणि शेवट केला थोरियमने. ओके, बरोबर का? त्याच्या टायमाला जेवढे मूलद्रव्य माहित होते न्यूलँडच्या टायमाला त्याने मांडणी सुरुवात केली आणि सुरुवात केली हायड्रोजन पासून, शेवट केला थोरियमने. त्याला दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. ओके, त्याने मांडणी केली आणि त्याला असं आठवलं की पहिल्याचे आणि 8वेचे मूलद्रव्य सारखे दिसतात. पहिल्याचे आणि 8वेचे गुणधर्म सारखे दिसतात. आता जर पहिल्याचे आणि 8वेचे गुणधर्म सारखे दिसतात तर तो म्हणतो हे संगीतामधलं, ओके, हे संगीतामधील सारे ग म पद निसा सारखे आहे. सा रे ग म प ध नि सा. ओके, पहा बरं, 1 2 3 4 5 6 7 8. तो म्हणतो पहिल्यासारखाच 8वा भेटू राहिला. हा पहिला आणि हा 8वा. पहिला 6 भेटला आणि शेवटचा 6 भेटला, म्हणजे पहिल्याचे आणि 8वेचे गुणधर्म सारखे भेटले. मग जर हे संगीतातल्या नियमासारखं त्याला दिसतंय तर त्याने या नियमाला नाव दिलं अष्टकांचा नियम. म्हणून याला म्हटलं जातं न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. ओके, जसे सोडियम, पावर का 8वा कसा आहे ते सांगतो. इथं चला डायरेक्ट तुम्हाला चार्टच सांगतो ते वाचण्यापेक्षा. जर तुम्ही बघितलं तर बघा, सा रे ग म प ध नि परत सा, म्हणजे हायड्रोजन आहे का, हायड्रोजन त्याच्यासारखे गुणधर्म आहे फ्लोरीनचे, त्या फ्लोरीन सारखे गुणधर्म आहे क्लोरीनचे. ओके, हायड्रोजन नंतर हा जो फ्लोरीन आहे का तो 8व्या नंबरला येतो. फ्लोरीन नंतर हा जो क्लोरीन आहे तो 8व्या नंबरला येतो. मोजून बघा चला, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. त्यानंतर बघा फ्लोरीन नंतर क्लोरीन 8व्या नंबरला येतो का, 1 2 3 4 5 6 7 8, 100% येतो. त्यानंतर बघा हे जे दिसतात का एका ग्रुपमध्ये, ओके, यांचे पण गुणधर्म सारखे आहेत. लिथियम नंतर बघा 1 2 3 4 5 6 7 8, सोडियम. एवढे शिकलो आपण त्रिकांमध्ये. लिथियम सोडियम पोटॅशियम यांचे गुणधर्म सारखे आहेत. मग याने पण अप्रॉक्सिमेटली तोच नियम मांडला, लिथियम सोडियम पोटॅशियम गुणधर्म सारखे. म्हणजे एवढं तर तुम्हाला समजलं 100% की लिथियम सोडियम पोटॅशियम 100% सारख्या गुणधर्मवाले आहेत. त्यानंतर पुढं लिथियम नंतर सोडियम 8 नंबर, सोडियम नंतर पोटॅशियम 8 नंबर. म्हणजे हे असं झालं की भारतीय संगीतामध्ये आहे बघा,
सारे ग म प ध नि सा, बरोबर का? सारे ग म प ध नि आणि मग परत सा, म्हणजे सा नंतर परत 8व्या नंबरला जर सा येतोय तर सा आणि सा सारखे आहेत. म्हणजे हा म्हणतो जर मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली तर पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यांचे गुणधर्म सारखे दिसतात, आणि जर पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यांचे गुणधर्म सारखे दिसतात तर त्यालाच त्याने म्हटलंय अष्टकांचा नियम. ओके, वाचा इथं. तसेच बघा, जसे सोडियम हे लिथियम पासून 8व्या आहे, सोडियम लिथियम पासून 8 नंबरला आहे, आणि मॅग्नेशियम बेरिलियमशी साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरिनशी साधर्म्य आहे. बघा, क्लोरीनचे फ्लोरिनशी आहे. त्यानंतर बघा मॅग्नेशियमचं कशासोबत आहे? मॅग्नेशियमचं बेरिलियमशी. ओके, मॅग्नेशियमचं बेरिलियमशी. म्हणजे बघा हे प्रत्येक जण दिसतात का तुम्हाला? हे तिघ, हे तिघ, हे तिघ, हे तिघ, हे तिघ, हे तिघ, हे प्रत्येक जण. ओके, ह्या वरच्यापासून 8 नंबरला येतो, याच्यापासून 8 नंबरला येतो, याच्यापासून 8व्या नंबरला आहे, याच्यापासून 8व्या नंबरला, प्रत्येक जण 8 नंबरला आहे, प्रत्येकाचे गुणधर्म सारखे आहेत. मग त्याने काय सांगितलं बघा, त्याने 8व्या व पहिल्या आधी हे बघा इथं न्यूलँड्सने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी केली. त्याने 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम म्हटले. जर आलं न्यूलँडच्या अष्टकांचा नियम स्पष्ट करा, तर काय करायचं? इथून सुरुवात करायची इथपर्यंत, आणि यालाच म्हणतात न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. समजला? ओके, हे झालं. पण आता असं आहे की प्रत्येकाचा प्रयोग काही सक्सेसफुल झाला नाही. डोबेरानर पण फ्लॉप झाला, कारण की त्याच्या टाइमला जेवढे मूलद्रव्य माहित होते ते त्याच्या नियमात बसले नाही. हा पण फ्लॉप झाला. का बरं? कारण की याचे पण त्या नियमामध्ये सगळे मूलद्रव्य बसले नाही. पण मग पेपरमध्ये प्रश्न पडतो की न्यूलँड्सचा जो अष्टकांचा नियम आहे त्याच्यामधील त्रुटी सांगा. तर त्याच्यामधल्या त्रुटी सांगायच्या, तर बघा तो त्रुटीचा प्रश्न इथं आहे. ओके, त्रुटीचा प्रश्न इथं खाली आहे. येथे आहे त्रुटी. ओके, जर आलं न्यूलँडच्या नियमातील त्रुटी सांगा, तर इथं आहे न्यूलँड्सच्या नियमातील त्रुटी. न्यूलँड्स त्रुटी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही बघून घ्या. हे त्याचं उत्तर आहे, त्रुटी. तर काय बरं, काय त्रुटी आहेत? व्यवस्थित काढतोय ना अक्षर. न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमात खूप त्रुटी आढळून आल्या, लय त्रुटी आढळल्या. पण काय काय आढळल्या? सगळ्यात पहिलं तर हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होता. ओके, कुठे कॅल्शियम? इकडे बघा, हायड्रोजन पासून कॅल्शियम पर्यंतच लागू होतं. त्याच्या टायमाला 56 माहित होते मूलद्रव्य, तरी पण हायड्रोजन पासून सुरुवात केली, कॅल्शियमला नियम संपला. म्हणजे इथपर्यंतच लागू होता नियम, कॅल्शियम पर्यंत. याच्या पुढे नियम फॉलो झाला नाही. बरं, पुढे काय बरं? अजून काय? हे पहिली त्रुटी झाली. हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होता, ही पहिली त्रुटी. ही पहिली त्रुटी. दुसरी त्रुटी काय? न्यूलँड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्ये 7x8 अशा 56 राखण्यांच्या तक्त्यात बसवली. त्याला जेवढे माहित होते का तेवढे सगळे तक्त्यात बसवले. पण ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काही जागावर 2-2 मूलद्रव्ये बसवली. काय झाली चुकी त्याची? पहिलं तर हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होता. दुसरी त्रुटी अशी झाली की त्याने बघा 7/8. ओके, मध्ये काय? असे 7 आडवे. ओके, ओके, 7/8 मध्ये काय की 7/8 म्हणजे 56 मूलद्रव्य होते, बरोबर का? असे 7 बसवले. ओके, आणि असे 8 बसवले, असं काहीतरी असेल. तर बघा, फक्त तुम्ही लक्षात ठेवा का 7/8 मध्ये बसवले. पण त्रुटी काय आढळली? की त्रुटी अशी आढळली की त्याने कोबाल्ट आणि निकेल, बघा इथं दोघं दिसतात, इथं पण दोघं दिसतात, बरोबर का? मग दोघं त्यांनी एका याच्यात ठेवले. आता मला तुम्ही सांगा ना, दोघं एका याच्यात ठेवले, पण त्या दोघांचं गुणधर्म सारखं नाही, तर मग ती त्रुटी आढळली तिथं. समजला? बरं, पुढे काय आलं बरं? याशिवाय त्याने काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एका स्वराखाली ठेवली. ओके, बघा फॉर एक्झाम्पल इथं बघा कॅल्शियम आणि झिंक. ओके, हे एकाच अष्टकाखाली आहे. ओके, पण अजून कॅल्शियम आणि झिंक एका दोघांचे प्रॉपर्टी वेगळे, गुणधर्म वेगळे आहेत. असं झालं. पहिला त्रुटी कॅल्शियम पर्यंत लागू होते. दुसरं त्रुटी काय की त्याने दोघांना एकाच राखाण्यात ठेवलं. आणि पुढचं काय बघा, कोबाल्ट आणि निकेल या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमिन या हॅलोजन बरोबर ठेवले. कुठे येते बघा, क्लोरीन आणि ब्रोमिन. ओके, हे दोन हॅलोजन आहे, इथं फ्लोरीन पण हॅलोजन आहे, आणि त्या हॅलोजनच्या मध्ये यांना ठेवलं. जर हॅलोजनच्या मध्ये कोबाल्ट निकेल ठेवले तर या तिघांचे गुणधर्म वेगळे, 1, 2, 3 यांचे गुणधर्म वेगळे. हा डायरेक्टच वेगळा आहे ना, हा वेगळा, तर मग तो प्रयोग त्याचा फसला. पुढे काय बरं? ओके, पुढे काय बरं? यांची जी साधर्म्य असणाऱ्या Fe ला, या उलट कोबाल्ट आणि निकेल यांची जी साधर्म्य असणाऱ्या Fe ला,
ओके, याचं जे साधर्म्य आहे का ते एफ सोबत आहे, एफ सोबत. आणि एफ ला त्याने कशासोबत ठेवलं, ओ आणि यस यांच्यासोबत ठेवलं, ओ आणि यस सोबत ठेवलं. हे बघा, हे अधातू आहेत आणि हे धातू आहेत. म्हणजे त्याने काय केलं, धातूंना अधातू बरोबर ठेवलं, बरोबर का, किंवा अधातूंना धातू बरोबर ठेवलं. हा नियम फसला त्याचा. पुढे काय बरं, ओके. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती. 4-5 पॉईंट भेटले. पहिला पॉईंट भेटला की न्यूलँडचा नियम फक्त अष्टकांचा जो नियम होता तो फक्त कॅल्शियम पर्यंत लागत होता. दुसरी त्रुटी भेटली की त्याने 2-2 जणाला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं. तिसरी त्रुटी भेटली का जे धातू आहेत त्याने अधातू बरोबर ठेवले. आणि चौथी त्रुटी ही भेटली की ज्यांच्या प्रॉपर्टी सेम आहेत, म्हणजे ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत त्यांना तर ठेवलं त्याने एका ह्याच्यात, पण त्याच्या खाली ज्यांचे गुणधर्म मॅच होत नव्हते ते बी ठेवले. जसं की इथं बघा, कोबाल्ट आणि निकेल दोघांना ते एका ह्याच्यात ठेवलं, पण याचे गुणधर्म फ्लोरीन आणि क्लोरीन किंवा ब्रोमीन सोबत बसत नाही. ओके, मग काय आलं पुढं, आणि नंतरच्या काळात ज्यांचे शोध लागले मूलद्रव्याचे ते पण याच्या ह्याच्यात बसत नव्हते याच्या नियमात. म्हणून काय आलं की न्यूलँडचा जो अष्टकांचा नियम आहे तो फ्लॉप झालेला आहे. याच्या पुढं न्यूलँडचा टॉपिक आज संपलेला आहे. हे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले ते पेपरला येणार आहे. ओके, मी टॉपिक समजून सांगत आहे. जर नोट्स पाहिजे असतील तर व्हॉट्सअप ग्रुपला आजच जॉईन करून घ्या, कारण की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती मी संपूर्ण नोट्स किंवा ज्या ज्या इम्पॉर्टंट अपडेट्स असतील त्या टाकत असतो. पटापट जॉईन होऊन जा व्हॉट्सअप ग्रुपला. तर बघा, नंबर पुढचा टॉपिक मेंडेलिव्हची आवर्त सारणी. कशाची आवर्त सारणी, मेंडेलिव्ह. आता मला सांगा ना, न्यूलँड्स, डोबे रायनर दोघांनी काय केलं, दोघांनी एकच चूक केली की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. कशाची, मूलद्रव्यांची. हा बी त्यांचा मोठा भाऊ, त्यांच्यापेक्षा मोठा भाऊ हा, बरोबर का. याला आधुनिक आवर्त सारणीचं जनक म्हणतात, कोणाला, मेंडेलिव्हला. पण चूक पण त्याने तीच केली. याने पण तीच चूक केली की मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. म्हणजे डोबे रायनर, न्यूलँड्स, मेंडेलिव्ह तिघांनी एकच चूक केली. मग ही चूक सुधारली कुणी, यांच्या पुढचा, यांचा मोठा भाऊ कोण, हेनरी मोसले. हेनरी मोसलेने चूक सुधारली आणि त्याने अणुअंक हा निकष मांडला, यांनी अणुवस्तुमान हा निकष मांडला होता. बरं, काय म्हणतोय, दिमित्र मेंडेलिव्ह हा रशियाचा माणूस आहे. रशियन माणसं हुशार असतात. पुढे काय म्हटलंय, या वैज्ञानिकाने 1869 ते 1872 या काळात, ओके, या काळात, तर याच्या काळात टोटल 63 मूलद्रव्य माहित होते. किती, 63. पहा बरं का परत एकदा. डोबे रायनरने त्रिकांचा नियम मांडला, त्याच्या टायमाला 30 मूलद्रव्य माहित होते. न्यूलँड्सने अष्टकांचा नियम मांडला, त्याच्या टायमाला 56 मूलद्रव्य माहित होते. आता आला मेंडेलिव्ह, तर मेंडेलिव्हच्या टायमाला 63 मूलद्रव्य माहित आहे आणि याने आवर्त सारणीचा नियम मांडला. ओके, आवर्त सारणी. ओके, तर काय केलं बघा पुढं, अणुवस्तुमान, मेंडेलिव्हने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिव्हने त्याकडे ज्ञात असलेली 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. पहा बरं काही इथून इथपर्यंत लक्षात ठेवा. मेंडेलिव्ह विषयी जर आलं, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, त्याचा नियम स्पष्ट करा. तर मेंडेलिव्हने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिव्हने त्याकाळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली. पुढं या मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना केली. ओके, म्हणजे याने भौतिक व रासायनिक गुणधर्म हे निकष मांडले आणि अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. पुढे त्याचा नियम आहे जो पेपरला येत असतो, तर हा नियम आहे, ओके, डोबे रायनरचा नियम लक्षात ठेवायचा आहे. सॉरी, डोबे रायनर, ओके, येत आहे तोंडामध्ये. मेंडेलिव्हचा नियम आहे हा, मेंडेलिव्हचा नियम, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम, आवर्ती नियम. ओके, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम काय म्हणतोय, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांच्या आवर्तीफल असतात. पेपरला जर आलं मूलद्रव्यांचे, ओके, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या कशाचे आवर्तीफल असतात, तर अणुवस्तुमानाचे. कोणी सांगितलं, मेंडेलिव्हने. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात. मग त्याने काय केली, त्याने मांडणी केली, याला म्हणतात आवर्त सारणी. ही झाली मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. ओके, हिला म्हणतात मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मग हिच्यामध्ये काय केलं त्याने, ओके, जे उभे स्तंभ आहेत का, उभे जे स्तंभ दिसतात त्यांना म्हटलं त्याने गण, त्याने काय म्हटलं, त्यांना गण. आणि जे आडवे आहेत का, आडवे, ओके, आडवे, त्यांना म्हटलं गेलं आवर्त. ओके, मग असे किती गण होते, तर असे 18 गण होते. आणि असे किती आवर्त होते, तर 7. म्हणजे मेंडेलिव्हचा निकष मांडूनच आपली जी आधुनिक आवर्त सारणी ती तयार झालेली आहे. बघा किती गण आहे, एक आहे बघा गण, 1 2 3 4 5 6 7 8 8 गण. नंतर आवर्त किती आहे, 1 2 3 4 5 6 7,
ओके 7 आवर्त. ओके तर 7 आवर्त नाही तर जास्तच आवर्त आहे. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आवर्त आहे. ओके पण लक्षात ठेवायचंय ओके आडव्यांना आवर्त म्हणतात, इथं 7 नाही, आपल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7च आवर्त आहेत, पण इथं गण किती आहेत 18. तर लक्षात ठेवायचं जर तुम्हाला प्रश्न आला विचारला मेंडेलिव्हने जे उभे स्तंभ केले त्यांना काय नाव दिलं, तर त्यांना नाव दिलं गण. मेंडेलिव्हने जे आडव्या ओळी आहेत त्यांना काय नाव दिलं, तर त्यांना नाव दिलं आवर्त. मेंडेलिव्हने किती गण केले, तर टोटल 8 गण केले. ओके आणि बघा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना गण म्हणतात, आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. आणि मेंडेलिव्हचा आवर्ती नियम स्पष्ट करण्यासाठी आला तर सांगायचा मेंडेलिव्हचा आवर्ती नियम मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात. ओके कशाचे आवर्तीफल असतात, अणुवस्तुमानाचे. आणि त्याच्याविषयी अजून स्पष्ट करण्यासाठी आलं तर बघा इथून इथपर्यंत त्याने अणुवस्तुमान हा निकष मांडला आणि मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. आता काय आलं की जसा डोबेरायनरचा नियम बसला नाही, जसा न्यूलंडच्या अष्टकांचा नियम बसला नाही, तसंच मेंडेलिव्हचा पण आवर्ती जो नियम आहे तो पण सगळ्या मूलद्रव्यांना सामावून घेण्यासाठी अपुरा ठरला. मग मूलद्रव्य याचे काही गुण पण आहेत, याच्यावरती जो प्रश्न येतो मेंडेलिव्हवरती, तर असं असतंय की बघा मेंडेलिव्हचे गुण आवर्त सारणीचे गुण लिहा किंवा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी लिहा. तर सगळ्यात पहिला आपण बघूया की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील गुण काय आहेत. तर बघा हे 3 गुण आहेत, 1 2 आणि खाली 3 आहे. तर मी समजून सांगतो नेमका गुण काय. पहिला गुण बघा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण. तर सगळ्यात पहिला गुण आहे बघा गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावं म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पेपरला आलेला आहे, 1 2 आणि हे 3. तर पहिल्यांदा काय केलं त्याने, गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीमध्ये स्थान देता यावं म्हणून आधी जे मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान ठरलं होतं ओके ते त्याने बदलवलं. म्हणजे ते चेक केलं, ते दुरुस्त केलं, त्याला नव्याने अणुवस्तुमान दिलं आणि मग तो ज्या ठिकाणी फिट बसतो त्या ठिकाणी फिट बसवलं. जसं की बेरिलियम, हा जो बेरिलियम आहे ना, बेरिलियम हा आधी किती होता बघा, आधी बेरिलियम आधी किती होता 14.09 इतकं याचं अणुवस्तुमान होतं. मग ते चेक केल्यानंतर बदलून त्याने किती ठेवलं, ओके नंतर किती झालं बेरिलियमचं, तर ते झालं 9.4. म्हणजे आधी 14.09 असणारा बेरिलियम ओके हा नंतर 9.4 झाला. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे काय, व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. पहिला गुण समजला. ओके जे ग्रुपमध्ये बसत नव्हते, त्याच्या गणामध्ये बसत नव्हते, त्यांची अणुवस्तुमानं त्याने दुरुस्त केली आणि त्यांना काय केलं, नवीन अणुवस्तुमानं दिली जेणेकरून ते आवर्त सारणीमध्ये काय करतील, योग्य ठिकाणी बसतील. आणि काय केलं त्याने, बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. ओके बघून घ्या इथं बेरिलियम दिसन तुम्हाला. ओके बेरिलियम आणि बोरॉन कुठं दिसतोय आपल्याला, बेरिलियम आणि बोरॉन. ओके एकच सेकंड सापडावं तर लागेल आपल्याला. ओके हा बेरिलियम इथं. ओके आणि त्याला कुणाच्या आधी दिलं जागा, बोरॉनच्या आधी बेरिलियम ठेवला. समजलं. ओके बरं पुढे काय, बरं नंबर 2 गुणधर्म नंबर 2 काय, बरं गुण काय दुसरा, मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोधणं लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवला. म्हणजे प्रेडिक्शन. ओके त्याने भविष्यात ज्यांचा शोध लागणार आहे का त्यांच्यासाठी आधीच जागा करून ठेवल्या होत्या. जसं की बघा काय केलं त्याने, शोध नव्हता लागला तेव्हा त्यांना नाव देऊन ठेवले होते. काय बरं, मूलद्रव्यांना एकाला नाव दिलं तर बघा एका बोरॉन. त्यानंतर नंबर 2 आहे बघा एका ॲल्युमिनियम. आणि एका सिलिकॉन. ओके त्याने हे तिघांचे नाव आधीच ठेवले होते. म्हणजे तो म्हटला होता की भविष्यामध्ये असे गुणधर्म असणारे 3 जण अस्तित्वात येतील. याचं नाव असेल एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. आणि मग पुढे भविष्यात जाऊन त्यांचा शोध लागला आणि जो हा एका बोरॉन आहे तो झाल्यानंतर आणि याचे अणुवस्तुमान सांगितले होते. याचे अणुवस्तुमान 44 सांगितलं होतं, याचं 68 सांगितलं होतं आणि याचं सांगितलं होतं 72 असेल आणि तेच निघाले बरोबर. आणि यांचे नाव पुढे जाऊन बघा शोध लागला. तर पहिला निघाला स्कँडियम, गॅलियम आणि जर्मियम. हा जो एका बोरॉन आहे हा निघाला स्कँडियम. कोण निघाला, स्कँडियम. त्यानंतर हा निघाला बघा, हा निघाला गॅलियम. स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. ओके बरं व्यवस्थित लिहून देऊ तुम्हाला. पुढं दुसरा गुण काय बरं, त्याने एका बोरॉन म्हटलं, एका बोरॉन. पुढं एका ॲल्युमिनियम.
नंतर एका सिलिकॉन, तर हा निघाला जर्मेनियम, हा किती निघला, हा निघाला स्कॅन्डियम, हा काय निघाला गॅलियम. गॅलियम महत्वाचा धातू आहे. ओके, तर पहिला गुण काय होता की त्याने अणुवस्तुमान बदलवले आणि त्यांना आवर्त सारणीमध्ये योग्य ठिकाणी जागा दिली. दुसरा काय आहे बघा, तर त्याने एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन अशी प्रिडिक्शन आधीच करून ठेवले, म्हणजे भविष्यामध्ये यांचा शोध लागणारे सांगितलं आणि भविष्यामध्ये त्यांचा शोध पण लागला. स्कॅन्डियम झाला, एका बोरॉन झाला स्कॅन्डियम, एका अल्युमिनियम झाला गॅलियम आणि एका सिलिकॉन झाला जर्मेनियम, आणि यांची त्याने अणुवस्तुमान पण सांगून ठेवलेली होती. ओके, किती होती ती, अनुक्रमे 44, 68, 72 आणि तेच निघली. बरं, पुढे गेलो तर पुढे जात असताना अजून तिसरा, ओके, हे तुम्ही आता तक्ता बघून घ्या, आपलं लेक्चर मोठं व्हायला लागले म्हणून आता मी फास्ट घेतो. आणि 3 नंबरला काय बघा गुण, 3 नंबरला बघा, मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. मेंडेलिव्हची जी मूळ आवर्त सारणी होती, राजवायू म्हणजे माहिती का, नोबल गॅसेस. ओके, निऑन, आर्गॉन, झेनॉन हे सगळे राजवायू, बरोबर का. तर बघा, आणि मग काय केलं, परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला होता, त्यात राजवायू बरोबर बसले. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा नव्हती, पण नंतर ज्यावेळेस 19व्या शतकामध्ये राजवायूंचा शोध लागला त्यावेळेस त्याने काय केलं, शून्यगण नावाचा एक गण तयार केला, शून्यगण, आणि त्याच्यामध्ये सर्व राजवायू ठेवले. समजलं, हे 3 त्याचे गुण. पहिला गुण काय, जे आधी अणुवस्तुमान होते ते दुरुस्त केले, उदाहरणार्थ बेरियमचं दुरुस्त केलं, त्याला बोरॉनच्या आधी जागा दिली. नंबर 2, त्याने एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका स्कॅन्डियम, एका जर्मेनियम यांचा आधीच प्रेडिक्शन करून ठेवलं, नंतर भविष्यात त्यांचा शोध लागला. नंबर 3 ला काय, ओके, जे राजवायू होते त्यांच्यासाठी त्याच्या आवर्त सारणीमध्ये जागा राखून ठेवलेली नव्हती, पण नंतर ओके काय झालं, त्यांचा शोध लागल्यानंतर त्याने शून्यगण निर्माण केला आणि त्यांना आवर्त सारणी जागा दिली. आता त्याचे बघा, आता जर इतके गुण आहेत तर प्रत्येकाच्या मध्ये त्रुटी पण असते. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही त्रुटी पण होत्या, तर काही 4 त्रुटी मी घेतलेल्या आहेत, या पेपरला येतात. जर आलं मेंडेलिव्हच्या त्रुटी स्पष्ट करा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी, मेंडेलिव्हच्या त्रुटी इथं आहेत. तर काय बघा, सगळ्यात पहिलं काय त्रुटी होती, कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकीय वस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. ओके, काय, ओके, कोबाल्ट आणि निकेल याचा प्रश्न निवड्यांच्या वेळेस पण आला. याच्या वेळेस पण ज्यावेळेस कोबाल्ट आणि जो निकेल आहे, कोबाल्ट आणि कोण निकेल या दोघांच्या वस्तुमान सारखे असल्याने कोण आधी येईल कोण नंतर येईल याच्याविषयी काय प्रश्न निर्माण झाला. नंबर 2, मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. ओके, मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली त्यानंतर खूप दिवसानंतर समस्थानिक, ओके, मध्ये काय केलं, समस्थानिकेमध्ये ज्यांचा अणुअंक सारखा आहे पण त्यांचा अणुवस्तुमानांक वेगळा अशा समस्थानिकांचा शोध लागला. तर समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावायची हे एक मोठे आव्हान होते. काही कालांतराने समस्थानिकांचा शोध लागला, पण त्या समस्थानिकांचं अणुवस्तुमान सारखं होतं पण रासायनिक गुणधर्म सारखे होते. अणुवस्तुमान भिन्न होतं पण रासायनिक गुणधर्म सारखे होते. मग त्यांना कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला. त्यानंतर नंबर 3, वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हला आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. हे तुम्ही बघून घेऊ शकता. आता ओके, लेक्चर मोठं होत चाललंय त्याच्यामुळे मला फास्ट घ्यावं लागेल. नंबर 4, हायड्रोजनचे स्थान म्हणजे हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दर्शवतो. जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे तर फ्लोरीन, क्लोरीन यांची रेणुसूत्रे पण F2Cl2 आहेत. तसेच हायड्रोजन व अल्क धातू यांचा रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्क धातू यांनी क्लोरीन, ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगाच्या रेणुसूत्रामध्ये साधर्म्य आहे. वरील गुणधर्माचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या गणात की हॅलोजनच्या गणात हे ठरवता येत नाही. त्याला काय वाटलं की जो हायड्रोजन आहे का त्याचं ओके रेणुसूत्र H2 आहे आणि हॅलोजन जे असतात बघा त्यांचं पण रेणुसूत्र H2 असतं. म्हणजे क्लोरीन, ब्रोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. मग त्याला वाटलं की हे दोघं पण सारखे आहेत. जर दोघं पण सारखे आहेत तर त्याला ठरवता येत नव्हतं नेमकं यांना कोणत्या गणात ठेवायचं. समजलं. तर अशा प्रकारे हे 4 झाले त्याच्या त्रुटी, मागे 3 झाले त्याचे गुण. अशा प्रकारे आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी इथपर्यंत आलेलो आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आधुनिक आवर्ती नियम जो हेनरी मोझले यांनी मांडला तो बघणार आहोत. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.